श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार 5,000 रुपये. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी-12वी बोर्डाच्या प्रवेश प्रक्रिया, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मेडिकल या सर्वांची माहिती भेटणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर nanafoundation7.com या वेबसाईटला सर्च करा. सर्व तुम्हाला अपडेट भेटेल. आणि हा सरकारी योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही याच वेबसाईटला सर्च करा, तुम्हाला अधिक माहिती भेटेल. तर बघूयात पूर्ण अपडेट. राज्यातील उच्च शिक्षणातील 642 कोर्सेस शिक्षण याच वर्षापासून मुलींना मोफत केले जाणार आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. यासाठी दरवर्षी 1800 कोटींचा शुल्क शासनाकडून भरला जाईल. मग ते प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, कुठे जरी तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल, मेडिकल असेल, अभियांत्रिकी असेल, त्याच्यामधील जवळपास 642 कोर्स हे मुलींसाठी फ्री आहेत. त्याचप्रमाणे ज्या मुली आता आपल्या गावातून दुसऱ्या गावात जातात राहण्यासाठी आणि तिथे कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन जर घेतलं आणि त्यांना जर वसतिगृहात प्रवेश मिळाला नाहीये, तर त्या गरजूंना शासनाकडून दर महिन्याला 5,300 रुपये भेटणार आहेत. मुलीच्या राहण्यासह जेवणाची सोय देखील मोफत केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं हा राज्य सरकारचा निर्णय याबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर गरीब गरजू विद्यार्थ्यांचा फायदा होईल. म्हणजे सांगण्याचा ओव्हरऑल उद्देश काय की या वर्षापासून मुलींना शिक्षण मोफत आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलींना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळणार नाही त्यांना 5,300 रुपयाचा भत्ता दिला जाणार आहे. अशा प्रकारचे अपडेट आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी GR पाहण्यासाठी nanafoundation7.com ला वेबसाईटला सर्च करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.